या बुलेटिनमध्ये सुरुवातीला जाऊयात. संजय राऊत बोलतायत तिथे थेट. पत्रकार दिन आहे, ममता दिवस पण आहे. आपण देखील एक पत्रकार गेल्या अनेक वर्षापासून आपण आहात, काय सांगणार? हा मला आपण प्रश्न विचारलाय. सर, पत्रकार दिन आहे, काय वाटतं आपल्याला पत्रकार दिनाची सध्याची पत्रकारिता आणि एकूण आपण इतक्या वर्षापासून संपादक आहात, कार्यकारी संपादक आहात? मी माझ्या आयुष्याची सुरुवात पत्रकार म्हणूनच केली. राजकारणामधल्या अनेक पदांवर मी राहिलो, पक्षाचा नेता राहिलो, खासदार राहिलो, तरीही मी जगतो पत्रकार म्हणून. रोज सकाळी उठतो, वृत्तपत्र वाचतो, सामनाच्या कार्यालयात जातो, अग्रलेख लिहितो, कुठे असलो तरी जगाच्या पाठीवर. पत्रकारिता हे एक पॅशन आहे. पत्रकारितेमध्ये खूप बदल होत जाताना मी पाहिले गेल्या 40-45 वर्षामध्ये. तरी मला असं वाटतं की या समाजामध्ये बदल घडवण्याची ताकद ही पत्रकारितेमध्ये आहे. फक्त पत्रकारांचा कणा हा ताट असला पाहिजे. आणि जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमचा असला तरी स्वतःला पत्रकार मानणाऱ्यांनी हातात लेखणी ही घेतलीच पाहिजे, तर तो पत्रकार. माझ्या शुभेच्छा आहेत या पत्रकार दिनानिमित्त. जे आजही पत्रकारिता हा धर्म म्हणून, नक्कीच व्यवसाय आहे हा, पण तरी त्यात एक धर्म दडलेला आहे आणि त्या धर्मामुळे या देशामध्ये क्रांती होऊ शकली. मग या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, ह्या सगळ्या उलटा भारतीय पत्रकारितेमुळे घडल्या. लोकमान्य टिळकांपासून ते महाराष्ट्रामध्ये आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेसारखी जहाल संघटना लेखणी, कुंचला आणि वाणी यातून निर्माण झालेली संघटना आहे. सर, नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आज अनेक पुन्हा एकदा प्रवेश अच्छा, करत आहेत. काय म्हणताय? नावं माहिती आहेत? नावं सांगू शकता? 4. जर पदाधिकारी वगैरे गेले म्हणतायत, तुम्हाला नावं माहिती आहेत का? नाशिककरांना नावं माहीत नाहीत. काय असे गेले गबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून प्रवेश करतात, दाखवतात. तुम्ही मला प्रश्न विचारता, तुम्हाला नाव माहीत नाही. नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी आहे बरं का. 2-4 दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसेना ही जागेवरच आहे. मलाही माहीत नाही नावं. मी कोणते सांगतो गेले, कोण गेले? मी मलाच माहीत नाही हे नावं. आमच्या लोकांना माहीत नाही हे कोण गेले आहेत. ते पकडायचे, मेंढर पकडायची आणि घेऊन जायची खाटीकखान्यात. योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये होते, 5 लाख कोटींची गुंतवणूक आहे. चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. मी आज आमच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं की योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आम्हाला प्रेम आणि आदर आहे. आम्ही जेव्हा अयोध्येत गेलो, लखनौला गेलो, तेव्हा त्याने आमचा अत्यंत उत्तम रीतीने आदर सत्कार केला, आम्हाला मदत केली. आणि ते एक संतगृहस्थ आहेत, सद्गृहस्थ आहेत. राजकारण बाजूला ठेवा. जर मुंबईत येऊन त्यांच्या राज्यासाठी ते विकासाचं योगदान इथून घेऊन जात असतील, विकासाची गंगा, जरी गंगा तिथे असली अलाहाबाद, तरी विकासाची गंगेचं जे मूळ आहे प्रवाह, हा जर मुंबईतून जाणार असेल तर आम्ही स्वागत करतो. तर एवढं चिंताग्रस्त होण्याचं कारण नाही. संपूर्ण देशाचं पोट मुंबई भरत आहे. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, ओरिसा असेल, अनेक राज्य असतील, त्या राज्याची सगळी जनता इथे राहते आहे. आम्ही त्यांना सांभाळतोय प्रेमानं. तर नारायण राणे यांनी सामनामधलं जो त्यांच्यावरती अग्रलेख लिहिलेला होता ते पान काढून ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की संजय राऊत यांना पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागेल. त्यांच्यावरती कुठला अग्रलेख लिहिला तुम्हाला माहिती आहे? 26 डिसेंबरचा अग्रलेख आहे. ते बोलले हा अग्रलेख मी वाचल्या, माझ्या लक्षात आहे. संजय राऊत यांचा जेलमध्ये जायचा रस्ता मी मोकळा करणार. 100% त्यांनी केला पाहिजे. त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही, एक लक्षात घ्या. कोण कोणाशी बोलते हिमतीच्या गोष्टी, धाडसाच्या गोष्टी त्यांनी बोलाव्यात. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाहीये.
एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या देणार असाल ना तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची. हे परत सांगतो मी. हे काय मला जेलमध्ये, मी हिमतीने गेलोय, माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलोय. तुमच्यासारखा पळून नाही गेलो. ईडीने बोलवल्यावर शरणागती ना पत्करली आम्ही, बरं का. नामर्द नाही आहोत आम्ही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आणि घाला मला जेलमध्ये घालताय ना, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालाय का? ह्या सगळे नोंद आहे. कोण कोण मला जेलमध्ये, ही सगळी नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना पाठवलेली आहे. कोण काय बोलताय इथे, हे न्यायालयाच्या वर झाले. चीफ जस्टिस ऑफ इंडियाना इकडलं प्रत्येकाचं वक्तव्य आम्ही पाठवत आहोत. हे सांगतो मी. नारायण राणांच्या जर प्रकरणं काढली ना सगळी आर्थिक, तर 50 वर्ष सुटणार नाहीत ते. गिरीश महाजनांनी पुन्हा एकदा एकेरी संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते आणि नारायण राणे यांचं जे वक्तव्य होतं एका कार्यक्रमातलं की पुन्हा संजय राऊतांना जेलमध्ये पाठवू, यावरती त्यांनी उत्तर दिलंय. त्याचसोबत आज पत्रकार दिन आणि क्रांती घडवण्याची ताकद पत्रकारांमध्ये असते, या पत्रकार दिनाबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलंय. नाशिकमधले काही शिवसैनिक हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतायत, यावरती सुद्धा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. तर खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करा, आत्ताची मोठी बातमी. ईडीकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका करण्यात आलेली आहे आणि या याचिकेवरती तातडीची सुनावणी घेण्याची ईडी आता आज कोर्टाला विनंती करणार आहे. कथित पत्रात चाळ घोटाळा प्रकरणी पीएमएलए कोर्टानं 9 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना जामीन मंजूर केलाय. मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्याकरता ईडीनं त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती, याचिका केली होती आणि त्यावरती आज सुनावणी होतीये. खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करा अशी याचिका ईडीनं मुंबई हायकोर्टामध्ये केलेली आहे आणि याच याचिकेवरती तातडीनं सुनावणी घेण्याची ईडी आज कोर्टाला विनंती करणार आहे. आणि यानंतर आता थेट जाऊयात बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये